हे पहा, मस्त हिरवीगार पात मला काल बाजारात मिळाली. चला म्हणलं याची आता झणझणीत मस्त कांद्याची पात बनवूया. भाकरी आणि कांद्याची पात खूप छान लागते. याचे पुढचे कांदे मी काढून घेतलेले आहे आणि एकदम कोवळी अशी पात आणलेली आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही. आणि 1 ते 2 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली आहे. ही फक्त कट करेपर्यंतच भिजवायची आहे, जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे याला. चला आता कांद्याच्या पातीला छान मस्त बारीक असं कट करून घेऊ. ह्या कटरने मस्त फास्ट होते. थोडे थोडे हे पाती घेऊन कट करायचं. तुम्ही बताईने देखील करू शकता, पण जेवढी कोवळी पात असेल तेवढी कट करायला सोपी जाते. जाड किंवा निब्बर असेल तर मग ती कट करताना त्रास होतो. एकदम बारीक आणि सगळी एकसारखी कट होते ह्याच्यामुळे, आणि सोपं जातं करायला पण. चला तर मी आता ही सगळी पात बारीक एकदम एकसारखी कट करून घेते. खूप छान चवीला होते ही भाजी. पहा, हे माझं कट करून झालेलं आहे. आता बारीक एकसारखी झालेली आहे. हे बाजूला ठेवते आणि आता फोडणीची तयारी करून घेऊया आपण. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. 1 ते 2 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील मुगाच्या डाळीच्या ऐवजी घालू शकता. तेल तापलं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घेते. मस्त ठेचलेलं असं लसण घेतलेलं आहे मी, ओबडधोबड असं ठेचून घेतलेलं आहे. भरपूर लसण घालायचं, मग खूप छान चव येते याची. आणि लसण एकदम पेस्ट करायची नाही, थोडा मोठा कुटायचा. 1 ते 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे. याच्यात काही मसाले घालायची गरज पडत नाही. आणि हे पाण्यासहित मी डाळ घातलेली आहे याच्यात, जेणेकरून ड्राय होणार नाही आपली पात जी आहे ती एकदम ड्राय होत नाही. थोडंसं पाणी घातलं की ती कढईला देखील लागत नाही, नंतर मग कच्ची राहत नाही. पाणी थोडंसं घातलं की मग चवीला पण चांगली होते आणि दिसायला पण चांगली होते. तर याच्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते. मी आता थोडंसं आणखीन पाणी घालेले, कारण आपल्याला एकदम ड्राय करायची नाही भाजी, थोडीशी ओलसरपणा ठेवायचं त्याच्यात. असं ओलसरपणा राहिला की चवीला खूप छान होते ती. 1 अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी, जास्त नाही घातलेलं. आणि हे पहा, अगदी 5 ते 10 मिनटातच आपली ही भाजी तयार झालेली आहे. कांद्याची पात, ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात खूप मस्त अशी चव लागते भाकरीबरोबर ह्या भाजीची. तुम्ही ही टिफिनला देऊ शकता किंवा मग अगदी दुपारच्या जेवणात देखील करू शकता. झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.